नमस्कार, केके न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। सर्वोच्च न्यायालयानं 4 महिन्यात महापालिकांसह सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश निवडणूक आयोगाला दिले आणि गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असणाऱ्या इच्छुकांना नगरसेवक पदाची स्वप्ने पडू लागली। 2015 साली कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक झाली। यानंतर कोरोना काळात 2020 साली होणारी निवडणूक थांबली, ती आजपर्यंत थांबलीच। मात्र या दरम्यान कोरोना आणि महापुरासारख्या आपत्तीजनक परिस्थितीत इच्छुकांनी मदतीसाठी आणि समाजसेवेसाठी जीवाचे रान केले। 2022 साली निवडणूक लागणार याची पूर्वतयारी म्हणून गणेशोत्सव, नवरात्रोत्सव अशा सणासुदीच्या काळात सार्वजनिक मंडळांना भरीव वर्गणी देखील इच्छुकांनी देऊ केले। त्रिसदस्यीय प्रभाग रचना देखील महापालिकेने करून ठेवली होती। मात्र 2022 ची निवडणूक देखील पुढे ढकलण्यात आली। दरम्यानच्या काळात राज्याच्या राजकारणात मोठा सत्ता संघर्ष सर्वांनी अनुभवला। त्यामुळे आपल्या पक्षाचा पाठिंबा गृहीत धरून तयारीत असलेल्या इच्छुकांमध्ये पुन्हा नाराजीचे चित्र निर्माण झाले। आता सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर निवडणूक आयोगाने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे। कोल्हापुरात आजी माजी नगरसेवकांसह इतर सामाजिक सेवेत तत्पर असलेल्या सामान्य कार्यकर्त्यांनी निवडणूक लढवण्याची जोरदार तयारी सुरू केली। मात्र तितक्यातच राज्याच्या नगरविकास खात्याकडून कोल्हापूर महानगरपालिकेत 4 सदस्यीय प्रभाग रचना करण्याचा निर्णय घेतला। त्यामुळे सुमारे 25 ते 30 हजार मतदारांचा एक प्रभाग होणार आहे। 2015 ला झालेल्या निवडणुकीमध्ये 81 प्रभागात 81 नगरसेवक होते। 5 ते 5.5 हजार मतदारांच्या प्रभागात ही निवडणूक लढवणं उमेदवारांना सोयीचं आणि सोपे वाटत होते। त्याचबरोबर त्या उमेदवाराच्या खिशाला परवडणारी ही निवडणूक होती। आता नगरविकास विभागाच्या आदेशानंतर 5-5.5 हजार मतदारांचा प्रभाग आता 25 ते 30 हजार मतदारांचा होणार आहे। त्यामुळे या निवडणुकीमध्ये पैसेवाल्या उमेदवारांची चलती राहणार हे मात्र स्पष्ट होत आहे। त्यामुळे गेल्या 5 वर्षांपासून तयारी केलेल्या कित्येक इच्छुकांना आताची निवडणूक सोपी नाही हे दिसून आले। दुसरीकडे महायुती आणि महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष तगड्या उमेदवारांना आपल्या पारड्यात पाडण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत। विविध उपक्रमांच्या माध्यमातून इच्छुक उमेदवार देखील मतदारांपर्यंत पोहोचत आहेत। एकूणच सद्य परिस्थिती पाहता यंदाची निवडणूक तगड्या पैसेवाल्या उमेदवारांची होणार। मात्र प्रत्येक पक्षातील आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधीची वाट पाहावी लागणार आहे। एकूणच आपल्याला या निवडणुकीबद्दल काय वाटतं हे नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच ताज्या घडामोडींसाठी केके न्यूज चॅनलला आता सबस्क्राइब करा। धन्यवाद।